ओके, आता आपण 3D ट्रसला सुरुवात करूया. 3D ट्रसमध्ये आपण आता स्टॅटिक इनडिटर्मिनसी आणि कायनेमॅटिक इनडिटर्मिनसी काढू. म्हणजे आपण 2D ट्रसमध्ये काढलेलीच आहे. जसं की 2D ट्रसमध्ये काढल्या तसे 3D ट्रसमध्ये काढू. ॲक्च्युलीमध्ये 3D ट्रस कुठं पाहिलेले आहेत आपण, नॉर्मली वर्कशॉपमध्ये वगैरे पाहतो. त्याचप्रमाणे 3D ट्रस ह्या ज्यावेळी आपण ब्रिज वगैरे क्रॉस करत असतो, तुम्ही पाहिले असतील रेल्वेमध्ये वगैरे, तुम्ही ब्रिज जेव्हा क्रॉस करता तेव्हा आपण 3D ट्रस पाहतो. ओके, हे अशा टाईपमध्ये 3D ट्रस असतात. म्हणजे इथं खरून रेल ह्याच्यामधून ह्याच्या थ्रू रेल जाते. ओके, आणि त्याचा लोड ह्याच्या थ्रू ट्रान्सफर होतो. हे 3D ट्रसचं एक डायग्रॅम आहे. मग 3D ट्रस पहिली इथे गोष्ट आली पाहिजे, 3D ट्रस आणि 2D ट्रसमध्ये काय फरक आहे. 2D ट्रस अँड 3D ट्रस. तर सगळ्यात म्हणजे फोर्सेस. 2D ट्रसमध्ये इन प्लेन फोर्सेस लागतात. इन प्लेन म्हणजे काय, तर 2D ट्रस आहे तर फक्त ह्याच प्लेनमध्ये, समजा 2D ट्रस आहे तर फक्त ह्याच प्लेनमध्ये फोर्सेस लागतात, ह्या प्लेनमध्ये. ओके, मग 3D ट्रसमध्ये कुठं फोर्सेस लागतात, तर 3D ट्रसमध्ये इथं आपण दाखवू इन प्लेन तर लागतातच. म्हणजे समजा तुम्ही फोर्स दाखल इन प्लेन तर लागतील, लेकिन प्लेनच्या बाहेरून पण लागतात, म्हणजे आउट ऑफ द प्लेन पण लागतात. असे इकडून लागतात, असा फोर्स लागेल, इकडून लागेल, सगळे फोर्स लागतील. म्हणजे कसं आहे, प्लेनमध्ये तर लागतीलच, पण आउट ऑफ द प्लेन लागतील. आउट ऑफ द प्लेन म्हणजे काय, बाहेरून पण लागतील असे. पण ते कुठे लागतील, 2D असो किंवा 3D असो, सगळे फोर्सेस जे लागतील ते जॉईंटलाच लागतील. ओके, ठीक आहे. म्हणजे 2D ट्रस म्हणजे काय आणि 3D ट्रस म्हणजे काय, तर 3 डायरेक्शनमधून, तिन्ही पण डायरेक्शनमधून फोर्सेस येतात. म्हणजे हा आणि हा. ओके, तिन्ही डायरेक्शनमध्ये 3Dमध्ये जॉईंटला फोर्सेस येत असतात. 2Dमध्ये फक्त 2 डायरेक्शनमधून येत असतात. 2 डायरेक्शन म्हणजे कुठल्या, तर त्या ज्या प्लेनमधले आहेत ते फक्त त्या प्लेनमधले, म्हणजे तिसरी डायरेक्शनमधून फोर्सच लागत नसतो. ओके, असं असतं. 2Dमध्ये 2च डायरेक्शनमधून फोर्स लागतात, त्या प्लेनमध्ये लागतात, आणि 3Dमध्ये 3 डायरेक्शनमधून फोर्स लागू शकतो. ओके, ठीक आहे. म्हणजे हे डायग्राम तुम्हाला कळालेलं आहे. ही अशी डायग्राम असते, प्रत्येक ठिकाणी जॉईंट असतो याला. सध्या आपण जॉईंट ट्रस पाहत आहोत. ॲक्च्युअलमध्ये रिजिड ट्रस पण असतात, पण आपल्याला ॲनालिसिस फक्त जॉईंट ट्रसेसचं आहे, त्यामुळे आपण जॉईंट ट्रसेस पाहतोय. ओके, अशा प्रकारे असतात. आणि फोर्स कसे लागतात, तर इन प्लेन पण लागतात, असा तो वरून लागेल, आणि आउट ऑफ द प्लेन असा पण लागेल, इकडून लागेल. ओके, अशा प्रकारे फोर्सेस लागतात. तर आपण पाहूया की आता ह्याची स्टॅटिक इनडिटर्मिनसी पाहूया. त्याच्या अगोदर आपण पाहूया की जसं 2Dमध्ये मी सांगितलं तुम्हाला की रिॲक्शन्स वगैरे असतात अननोन, त्याचप्रमाणे इंटरनल अननोन काहीतरी असतात. आता इंटरनल अननोन 3D ट्रसमध्ये काय असते पाहूया. कारण का एक्सटर्नल अननोन तर आपल्याला माहिती रिॲक्शन असतात, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण 2Dच्या रिॲक्शन, 3D सपोर्टच्या रिॲक्शन, आपण 2D सपोर्ट रिॲक्शन, 3D सपोर्ट रिॲक्शन हे सगळे पाहिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये पाहूया आता की समजा मी कट मारला इथं, तर माझा मेंबर असा दिसेल. मला सांगा 2D असो किंवा 3D असो, ट्रसचं काय काम आहे. ट्रसचं लोड घेणं, तो स्वतःमध्ये ॲक्सियल फोर्सेसमध्ये, इंटरनल ॲक्सिस फोर्सेसमध्ये कन्वर्ट करणं, मग ते टेन्शन असेल किंवा कॉम्प्रेशन असेल, आणि ते सपोर्ट थ्रू खाली म्हणजे अर्थला देऊन टाकणं, जमिनीवर देऊन टाकणं, हे काम आहे. आता मला सांगा, जर ॲक्सियल फोर्स असतात तर ॲक्सियल फोर्स कशाने जनरेट होतात, तर त्यांचा तो लिनियर म्हणजे लेंथवरून, लॉन्जिट्युडनल जो ॲक्सिस असतो ना त्याच्यावरून तयार होतात. मग एक साधं सिम्पल आणि लॉजिकल असं की 2D असो किंवा 3D असो, किती लिनियर ॲक्सिस असतात, तर फक्त एकच असतात. 2D असो किंवा 3D असो, एकच लिनियर ॲक्सिस असेल ना. मग मला सांगा 2D असो किंवा 3D असो, किती ॲक्सियल फोर्स जनरेट होतील, तर एकच जनरेट होईल. म्हणजे काय, जर 2D आणि 3D जरी दोन्ही जरी घेतले तरी त्याच्यामध्ये ॲक्सियल फोर्सेस एकच जनरेट करणार. म्हणजे 2D असो किंवा 3D असो, इंटरनल अननोन ट्रसमध्ये कोण असते, तर ॲक्सियल फोर्स असतोय. आणि ते 2D असो किंवा 3D असो, तर किती असतील, एकच असेल. ओके, म्हणजे इंटरनल अननोन प्रत्येक मेंबरमध्ये एक असेल.
एका मेंबरमध्ये एक असेल तर एम मेंबरमध्ये एम असतील. आपण हे पाहूया. आता एक एक्झाम्पल घेऊया आपण. म्हणजे समजा एक 3D ट्रस आहे. आता भरपूर वेळा मी स्टॅटिक इंटरफेस सांगितले आहे. स्टॅटिक इंटरफेस म्हणजे काय, ओके. आणि याच्यावर फोर्सेस लागतात. W1, W2, W3, W4, असे काहीतरी फोर्सेस लागतात. म्हणजे काय आहे तर 3 डायमेन्शनलमध्ये फोर्सेस लागतात. अलॉंग द एक्स ॲक्सिस, अलॉंग द वाय ॲक्सिस, अलॉंग द झेड ॲक्सिस. आणि हे फोर्सेस कशात कन्वर्ट होतात तर काय करायचं, ह्या ट्रस्टला हे फोर्सेस ॲक्शन्स घ्यायचे आहेत, हे लोड घ्यायचे आहेत, ते स्वतःमधून खाली सपोर्टला देऊन खाली अर्थवर हे रेस्ट आहे, तर हे अर्थला देऊन टाकायचं आहे. ओके. म्हणजे मग त्याच्यामध्ये इंटरनल फोर्सेस जनरेट होतील, काही डिफॉर्मेशन जनरेट होईल. आता आपण पाहू की आपलं स्टॅटिक इनहिबिटर्सचं भरपूर वेळ आम्ही सांगितलं आहे. स्टॅटिक इनहिबिटर्स म्हणजे काय असते. अननोन मायनस नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. ओके. का तर स्टॅटिक इनहिबिटर्स म्हणजे काय की असे नंबरची संख्या, अशा स्टॅटिक अननोनची संख्या जे की आपल्याला इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून सोडवू शकत नाही. हे फाइंड आउट करणं म्हणजे पूर्ण कुठलंही असो, कुठलं ट्रस असो, फ्रेम असो, बीम असो, फक्त स्टॅटिक इनहिबिटर्स एवढंच लक्षात ठेवा की जे स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून आपण सोडवू शकत, त्यांची व्हॅल्यू काढू शकत नाही, त्या संख्येला, त्या स्ट्रक्चरची स्टॅटिक इनहिबिटर्स म्हणतात. ओके. इथंपर्यंत ठीक आहे. आपण स्टॅटिक इनहिबिटर्स काढू. आता आपल्याला मी सांगितलं तुम्हाला की 2D असो किंवा 3D असो. आता 3D आपण 3D ट्रस घेतोय, तर 3D ट्रसमध्ये अननोन कोण असतात तर पहिले बघा अननोन सिंपल आहे. हे मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं आहे. अननोन कोण असतात तर रिएक्शन्स. आणि 3D हे सगळे हिंज सपोर्ट, सध्या तर हे हिंज सपोर्ट आहे. ओके. हा हिंज आहे, हा हिंज आहे, हा हिंज आहे. आणि 3D हिंजमध्ये किती प्रत्येक सपोर्टला किती रिएक्शन, म्हणजे हिंज सपोर्टला किती रिएक्शन असतात हे मी सांगितले. त्याचप्रमाणे इंटरनल अननोन. ओके. म्हणजे काय स्टॅटिक इनहिबिटर्सचे अननोन कोण आहेत आणि नंबर ऑफ इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आता आपण बघूया की इथं लिहूया. पहिल्यांदा काय अननोन रिॲक्शन्स म्हणजे एक्सटर्नल अननोन म्हणजेच कोण असते रिॲक्शन्स. हिंजला 3D मध्ये किती रिॲक्शन असतात तर प्रत्येक ह्याला मागचं तुम्ही ते लेक्चर म्हणजे तुम्ही लेक्चर जर बघितलं एक मागचं की त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले 2D म्हणजे 2D आणि 3D सपोर्टमध्ये कुठल्या म्हणजे रोलर असेल, हिंज असेल, फिक्स असेल तर किती रिॲक्शन आणि कुठल्या रिॲक्शन डेव्हलप होतात हे मी डिटेलमध्ये सांगितलं आहे. तर किती होतं प्रत्येक हिंजला 3 रिॲक्शन्स 3D मध्ये. म्हणजे किती आहे तर 3 सपोर्ट आहे, 3 त्रिक 9. ओके. इंटरनल अननोन म्हणजे कोण आहे ट्रसमध्ये कोण असतो तर ॲक्सियल फोर्स असतो. मग 2D असो की 3D असो एका मेंबरमध्ये एकच ॲक्सियल फोर्स अननोन असतो. मग एम मेंबरमध्ये किती असेल ॲक्सियल फोर्स, मग एम मेंबरमध्ये एम अननोन असतील. मग आता इथं मेंबर किती मोजू 1 2 3. लक्षात घ्या मेंबर मोजू याचा अर्थ असा नाही की मी मेंबरची संख्या लिहितो, इथं मी इंटरनल अननोनची संख्या लिहितोय. बरेच जण तुम्हाला सांगतील की नंबर ऑफ मेंबर्स मोजा. नंबर ऑफ मेंबर्स नाही मोजत आपण नंबर ऑफ मेंबर्स का मोजतोय तर इंटरनल अननोनची संख्या म्हणजे तेवढे नंबर ऑफ इंटरनल अननोन्स आहेत ते नंबर ऑफ मेंबर्स इक्वल असतात. ओके ठीक आहे. म्हणजे मोजू 1 2 3 4 5 6 7. हां आता आपण इक्विलिब्रियम इक्वेशन्स पाहू. आता ह्या 3D मध्ये किती असतील इक्विलिब्रियम इक्वेशन्स. ओके. तर काय आहे 3D मध्ये काय असते तर 3D मध्ये 2D मध्ये काय होतं तर आपल्याला माहिती आहे 2D मध्ये ट्रसमध्ये रोटेशन नसतं. कारण का प्रत्येक कुठलाही फोर्स असो प्रत्येक फोर्स ह्या जॉईंटला येऊन मिळतो. प्रत्येक फोर्स इंटरनल असो किंवा एक्सटर्नल असो प्रत्येक फोर्स ह्या जॉईंटलाच येऊन मिळतोय. त्याच्यामुळे इथं रोटेशनचा संबंधच येत नाही. म्हणजे रोटेशनचा संबंधच येत नाही. त्यामुळे रोटेशनल इक्विलिब्रियम चेक करणे म्हणजे जे की समेशन ऑफ मुवमेंट एम एक्स असेल, समेशन ऑफ मुवमेंट वाय असेल, समेशन ऑफ मुवमेंट झेड असणे हे काही चेक करायची गरज राहत नाही. कारण का इथं रोटेशन इक्विलिब्रियम असणारच. कारण का इथं रोटेशनच होत नाही. त्यामुळे त्या जॉईंटला कुठल्याच जॉईंटला तुम्हाला
रोटेशन म्हणजे रोटेशन होते का नाही हे पाहायची गरज लागणार नाही, कारण का ते रोटेशन होतच नसणार, कारण का ह्या स्ट्रेसमध्ये असे लोड लावले गेलेत एक्सटर्नल इंटरनल, जेणेकरून कारण का फोर्स तयार व्हायला लिव्हर आर्म लागतो. ह्या कुठल्याच फोर्सला लिव्हर आर्म मिळत नसल्यामुळं आपल्याला ह्याच्यामध्ये सर्व पॉईंट रोटेशनच्या आहे ना इक्विलिब्रियमला असतात. ओके, म्हणजे रोटेशनचा प्रश्नच नाही. तर मग आहे कुठला प्रश्न, तर तो आहे लिनियर मोशनचा, म्हणजे लिनियर हालचाली, लिनियर डिस्प्लेसमेंट. म्हणजे काय, तर हा 3D मध्ये पॉईंट आहे, तर हा कुठे जाऊ शकतो, ह्या डायरेक्शनमध्ये जाऊ शकतो. म्हणजे जर तो इक्विलिब्रियम पाहिजे तर ह्या डायरेक्शनला गेला नाही पाहिजे, म्हणजे एक्स डायरेक्शन समजा, वर जाऊ शकतो वाय डायरेक्शनला. आणि 3D मध्ये हे 2Dचं झालं, 1 आणि 2च लिनियर मोशन आहे. पण 3D मध्ये ही तिसरी पण मोशन होते. त्यामुळे तुम्हाला ह्या पॉईंटचं इक्विलिब्रियम चेक करताना फक्त 2 नाही तर 3 इक्विलिब्रियम इक्वेशन चेक करावे लागतील. कुठले, तर समेशन ऑफ fx इज इक्वल टू 0, समेशन ऑफ fy इज इक्वल टू 0, त्याचप्रमाणे समेशन ऑफ fz इज इक्वल टू 0. आणि आपण काय म्हणतो, आपण स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये काय म्हणतो, तर आपण स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये म्हणतो की हे आपलं स्ट्रक्चर ऑलरेडी इक्विलिब्रियमला आहे. म्हणजेच काय, तर प्रत्येक जॉईंटला ह्या 3 हे सॅटिस्फाईड झाले पाहिजे, ह्या 3 कंडिशन्स सॅटिस्फाईड झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याकडे ह्या प्रत्येक जॉईंटला ह्या 3 कंडिशन आहेत. म्हणजे काय आलं, इक्विलिब्रियमच्या आपल्याकडं प्रत्येक जॉईंटला किती कंडिशन आहेत, 3. ओके, लिहून टाका. म्हणजे सॉरी, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, इथं 3 आहे. मग किती झाले टोटल इक्विलिब्रियम इक्वेशन्स आपल्याकडं, इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती झाले, तर किती जॉईंट आहे, 1 2 3 4 5 1 2 3 15. आणि टोटल अननोन किती होते आपल्याकडे, 16. आता म्हणजे आता बघा की आपल्याकडे इक्विलिब्रियम इक्वेशन्स किती आहेत, 15. आपल्याकडे अननोन्स किती आहे, टोटल अननोन्स 16. म्हणजे काय, तर आपण सगळं ह्यातला एक कुठला तर अननोन, म्हणजे बघा स्टॅटिक इनडिटर्मिनसी म्हणजे काय, ओके, 16 मायनस 15 ओके इज इक्वल टू 1. म्हणजे काय, तर आपण ह्यातला कुठला तरी एक अननोन, परत तेच सांगतो मी, स्टॅटिक इनडिटर्मिनसी म्हणजे काय की ह्यातला कुठला तरी एक अननोन आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा इक्वेशन तयार करावं लागेल. ओके, त्याच इक्वेशनला कंपॅबिलिटी इक्वेशन म्हणतात, हे आपण पाहणार पण आहे. म्हणजे काय सांगतं स्टॅटिक इनडिटर्मिनसी, काय सांगतं की तुम्हाला एक्स्ट्रा किती इक्वेशन तयार करावे लागतील हे स्ट्रक्चर कम्प्लिटली अनालिसिस करायला. ओके, सध्या तर एवढं समजून घ्या की ह्यातला कुठला तरी 16 मधला कुठला तरी एक अननोन जो आपण स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून काढू शकत नाही, त्याची व्हॅल्यू इनडिटर्मिनंट आहे. त्यामुळं हे स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनंट आहे. स्टॅटिकली का, तर स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन वापरून हे आपण पूर्णपणे कंप्लीट म्हणजे काय, एक जरी अननोन राहिला तरी त्याला कंप्लीट ॲनालिसिस म्हणत नाहीत. सगळ्या अननोन जेव्हा आपण फाइंड आउट करतो त्यावेळेस त्याला कंप्लीट ॲनालिसिस म्हणतात. म्हणून हे स्ट्रक्चर स्टॅटिकली इनडिटर्मिनंट आहे. ओके, ठीक आहे. आता याच्या पुढे लक्षात आलं. आता ठीक आहे, आता बरेच मुलं काय म्हणतात, बाकी सगळं ठीक आहे पण आम्हाला फॉर्म्युले सांगा. तर आपण फॉर्म्युले बघूया. जसं की आपण 2D 3D सपोर्ट पाहिले, 2D ट्रस पाहिला, 3D ट्रस पाहिला, म्हणजे आपला कंप्लीट हा पार्ट झाला आहे. आता फॉर्म्युले बघ, काही नाही. फॉर्म्युले म्हणजे काय असं, तर ह्याचंच ते 2D 3D ट्रस. हा फक्त एक म्हणजे काय म्हणतात त्याला थंब फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे बेसिक फॉर्म्युला लक्षात ठेवा. स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी इज इक्वल टू अननोन माइनस अननोन माइनस कोण, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. काही नाही. आता आपण 2D मध्ये जनरेट करू. मी काय म्हणलेलं, अननोन कोणतं असतात हे तुम्हाला माहिती आहे. अननोन्स कोणतं असतात, तर एक्सटर्नल रिॲक्शन आणि इंटरनल फोर्सेस. ओके, समजा EM मेंबर आहेत आणि R नंबर ऑफ रिॲक्शन्स आहेत आणि माझ्याकडं 2D मध्ये
आता 2D मध्ये पाहू. तर अननोन किती झाले, तर मी म्हटलं एम मेंबर्स आहेत. एम मेंबर्स म्हणजे काय, तर प्रत्येक मेंबरमध्ये 2D मध्ये एका मेंबरमध्ये किती इंटरनल अननोन असतात, एकच असतो. तर एम मेंबरमध्ये किती असतील, तर एम DST टोटल इंडिटर्मिनसी पाहतोय. नंतर आपण एक्सटर्नल इंडिटर्मिनसी, इंटरनल इंडिटर्मिनसी पाहणार आहोत सेपरेटली, म्हणजे एम. ओके, अजून कोण अननोन आहे, तर रिएक्शन्स. एका मेंबरमध्ये एक अननोन असतो, तर एम मेंबरमध्ये किती असतील, इंटरनल अननोन, इंटरनल फोर्सेस अननोन, इंटरनल फोर्सेस तर एम असतील, प्लस रिएक्शन मायनस कोण राहिलं, हां आता झालं. ओके, मायनस कोण आहे, स्टॅटिक इक्विलिब्रियम इक्वेशन्स. आपण पाहिले 2D ट्रस्टमध्ये एका जॉईंटला किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात आणि कुठले असतात, तर ते समेशन FX इज इक्वल टू 0, समेशन FY इज इक्वल टू 0. म्हणजे एका जॉईंटला 2 इक्विलिब्रियम इक्वेशन असतात. मी जॉईंट किती मानतो, जे जॉईंट मानतो, तर जे जॉईंटला 2J. झाला फॉर्म्युला तयार. आता 3Dचं पाहू. जास्त घे ना, हा फॉर्म्युला तुम्ही पाठ पण करा, पण तुम्हाला कन्सेप्ट समजा, कन्सेप्ट समजले तरच तुम्हाला फॉर्म्युला पाठ करण्याचा अर्थ आहे. नाही तर फॉर्म्युला पाठ करून जर कसं आहे, तुम्ही जर स्ट्रक्चर अनालिसिस किंवा सॉमही असे सब्जेक्ट आहेत, तुम्ही 1000 एक्झाम्पल जरी सोडवली आणि तुम्हाला कन्सेप्ट माहीत नसतील, तर 1001 गणित जर फिरवून टाकलं आयोगानं, तर तुम्हाला ते सुटणार नाही. हे लक्षात ठेवा. DST म्हणजे 3D मध्ये काय असतात, इंटरनल अननोन कोण असतात, ॲक्सियल फोर्स असतात. एका मेंबरमध्ये किती अननोन असतात, एकच असतो. तर एम मेंबरमध्ये किती असतील, एम असेल. एका मेंबरमध्ये एक ॲक्सियल फोर्स अननोन असतो, तर एम मेंबरमध्ये एम असतील. रिएक्शन्स किती, नंबर ऑफ रिएक्शन्स R आहे समजू. आणि इक्विलिब्रियम इक्वेशन्स कुठले कुठले असतात याच्यामध्ये, तर 3D मध्ये 3 मोशन असतात. एक अलॉंग द याच्यामध्ये तुम्हाला याच्यावर पण इक्विलिब्रियम पाहिजे, या डायरेक्शनमध्ये अलॉंग द वाय पण इक्विलिब्रियम पाहिजे, सॅटिस्फाय झालं पाहिजे, अलॉंग द झेड पण झालं पाहिजे. इथं मात्र 2च असतात आणि इथं मात्र 3 असतात. समेशन ऑफ FX इज इक्वल टू 0 प्रत्येक जॉईंटला, समेशन FY इज इक्वल टू 0 आणि समेशन ऑफ FZ इज इक्वल टू 0. समजा मी जॉईंट जे मानले, तर एका जॉईंटला 3D मध्ये किती इक्विलिब्रियम इक्वेशन असतात, तर 3 असतात. जे जॉईंटला किती असतील, 3J. बस, म्हणजे फॉर्म्युले वगैरे पाठ करा, पण त्याच्या अगोदर जे कन्सेप्ट सांगितले ते पाहून घ्या. नाहीतर मी तेच सांगतोय, तुम्ही कितीही एक्झाम्पल सोडवा, त्याचा काही उपयोग होणार नाही. तुम्हाला जर कन्सेप्ट माहीत नसतील याच्यामध्ये, कदाचित तुम्ही MP सोडून दुसरी कुठली एक्झाम देणार असेल, तर कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, म्हणजे आपण आता स्ट्रक्चर अनालिसिसमध्ये 2D आणि 3D ट्रस्ट पाहिलेले आहे. याच्यामध्ये स्टॅटिक इंटरनल आणि एक्सटर्नल आपण पाहणार आहोत. एक्झाम्पलचं स्पेशल आपण लेक्चर घेणार आहोत, फक्त एक्झाम्पल घेतले जातील त्यात. ओके, आणि जास्त मी मोठे व्हिडिओ शूट करत नाही, कारण का तेवढे कन्सेप्ट हेवी जाऊ नये, जास्त वेळ म्हणजे आपण तुम्ही हे होऊ नये, म्हणजे तुम्हाला कंटाळा वगैरे येऊ नये, म्हणून मी छोटे छोटेच व्हिडिओ घेते. म्हणजे आपण आता स्ट्रक्चर अनालिसिसमधला पहिला एक पॉईंट जो की ट्रस्टचा होता, त्यातलं स्टॅटिक इनडिटर्मिनन्सी आपण 3D ट्रस्टची 2D आणि 3D ट्रस्टची पाहिलेली आहे. नीट आणि काळजीपूर्वक कन्सेप्ट पहा, तरच तुम्हाला एक्झाम्पल सुटतील. ओके, थँक्यू.